कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण जी स्वाध्याय मालिका चालू केलेली आहे, तर स्कॉलरशिप परीक्षा गणित मधील स्वाध्याय 9.2 याची काही उदाहरणं आपण घेऊन येत आहोत. तर चला चालू करूयात. बघा बघा, प्रश्न क्रमांक 1, 0.15 शतमानात कसे लिहितात? बघा 0.15 म्हणजेच काय असतं? 15/100. हेच काय आहे? शतमान आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो? 15%. बरोबर. ह्यालाच आपण पॉईंटमध्ये लिहायचं असेल तर कसं लिहितो? 0.15. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक 1 व पर्याय क्रमांक 4 हे दोन उत्तर असतील. पुढील प्रश्न बघूया आपण. बघा, पी ची किंमत विचारली आणि काय दिले? 0.6, 13.06 वजा 7.06 बरोबर 2p. ठीक आहे. 0.6तून 0.6 गेलं, काय आलं? 0. 13तून 7 गेले 6, म्हणजे 0.6 चा गुणाकार होईल 6शी आणि भागाकारला काय येईल? 2 बरोबर p. 2 ने 6 ला भाग जाईल 3चा, 6 18, 1.8 p चे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सोपे प्रश्न आहेत, सहज सुटतात. पुढील प्रश्न बघूया. बघा आपल्याला इथे क्वेश्चन मार्क आहे आणि आपल्याला या प्रश्नाचे उत्तर शोधायचे. तर बघूया, 0.49 आहे, तर तिथं काय येईल? 49 भागिले 100 बरोबर. हे तर किती आहे? 0.008, तर काय येईल? इथं फक्त 8 येईल आणि पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 3 घर आहेत, तर 3 शून्य येतील. 1 2 3. 90ला 90च राहील बरोबर. आता खाली काय आहे? 56 येईल आणि 56च्या वरती काय येईल? 56च्या वरती 3 शून्य येतील. 1 2 3 आणि 630ला 630 आहे तसं येईल बरोबर. मग आता आपण सोडवूयात. बघा, ह्या 3 शून्याला हे 3 शून्य जातील, ह्या शून्याला हा शून्य जाईल. 9 7 63 आलं, 7 7 49 आलं, 7 8 56 आलं, 8 1 8 आलं. म्हणजे शेवटी काय राहिलं? 1/100. 1/100 म्हणजेच काय? 0.01. पर्याय क्रमांक 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सहज सोपे प्रश्न सुटतात. पुढील प्रश्न बघूयात आपण. आपल्याला m ची किंमत शोधायची. बघा 3 आणि 0.5 यांचा गुणाकार काय होईल? 5×15 1.5 वजा 0.00. बघा ते वजा नाही, भागाकार असेल. एक वेळेस चेक करतो मी प्रश्नामध्ये काय आहे ते. तर ते भागाकाराचं चिन्ह आहे. बघा येथे वजा चिन्ह नाही, हे भागाकाराचं चिन्ह आहे. टायपिंग मिस्टेक झालेली आहे ती. तर काय आलं? 3 चा गुणाकार 0.5शी गुणाकार भागिले काय येईल? 0.005 बरोबर. आता आपण हे कसं लिहितो? 3 गुणिले 5/10 गुणिले 1 2 3. 3 शून्य येतील, येथे 5 येईल बरोबर. पॉईंटच्या पुढे 3 घर आहेत, मग ह्या 5ला 5 जाईल, ह्या शून्याला हे शून्य जाईल आणि 3 वर किती शून्य येतील? 2 शून्य येईल. 300 उत्तर येईल आपल्या पर्याय क्रमांक 4चं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 1 प्रश्न. पुढील प्रश्न बघू. 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणत्या संख्या आहे? आता गुणाकार व्यस्त म्हणजे काय? की त्या दोन संख्येचा गुणाकार काय आला पाहिजे? 1 बरोबर. मग आता मला सांगा, 0.04 ला मी 4/100 लिहू शकतो बरोबर. आता ह्याला कोणत्या संख्येने गुणल्यावर गुणाकार काय येईल याचा? 1. तर 100/4 ने गुणल्यावर येईल. ठीक आहे. म्हणजे 100/4 काय आली? गुणाकार व्यस्त. मग 100/4 म्हणजेच काय असतं? बघा 25. 100ला 4 ने भागलं काय उत्तर येतं? 25. पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा x ची किंमत विचारली आहे आपल्याला आणि काय दिले? बघा आता हे 3 भागिले किती येईल? किती शून्य आहेत? बघा येते 1 2 3 आहेत. पुढच्या ह्याच्यात 2 शून्य आहेत, परत 3/10 गुणिले x बरोबर 54 छेद किती शून्य येतील? 2 शून्य येतील बरोबर. आता आपल्याला काय काढायचं आहे? x ची किंमत. मग काय येईल? 54 भागिले 100 चा गुणाकार 1000/3, 100/3 आणि 10/3 बरोबर. आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य गेले, 3 ने भाग द्या, किती आलं? 18 × 54. परत 3 ने भाग जाईल,
परत 6 आलं, परत 3 ने भाग जाईल, किती आलं 2. आता 2 वर किती शून्य येतील, हे 3 आणि हे एक 4, 4 शून्य येतील 2 वर, 1 2 3 4. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा किती सोपे आणि सहज प्रश्न सुटत आहेत. आता या प्रश्नाचे उत्तर बघा, 204 आणि 5चा गुणाकार करूया आपण. किती येईल, 5 चोक 20, 5 दुने 10. आता येथे पॉईंट मोजा. शून्याच्या पुढे किती पॉईंट आहेत, 2. येथे किती पॉईंट आहेत, 2. 2 आणि 2 4. 4 पॉईंट नंतर 4 घरानंतर पॉईंट येईल. मग हे पहिलं घर, हे पहिलं, हे दुसरं, हे तिसरं, हे चौथं. चौथ्या घरानंतर पॉईंट आला. उत्तर आलं 0.102. 0.102. पर्याय क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर आलेले आहे. तर बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपला हा व्यवहारी दशांश अपूर्णांक हा चॅप्टर संपलेला आहे. तर पुढील लेक्चरमध्ये आपण व्यवहारी अपूर्णांक घेऊन येत आहोत आणि 9.3 आणि 9.4 हे आपण एकाच लेक्चरमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.